इंडोनेशियामध्ये भूकंप झाला. त्या इंडोनेशियन सरकारला समुद्राच्या काठावर एक कुत्रा सापडला. त्या कुत्र्याची किंमत भारतीय चलनामध्ये 13 लाख रुपये. 13 लाख. तुम्ही म्हणाल आमचंही कुत्रंच आहे तेही कुत्रंच आहे, मोठा फरक आहे. भूकंप होण्याच्या आधी 10 मिनिटं समुद्राच्या काठावर 7व्या मजल्यावर झोपलेल्या आपल्या विधवा मालकिनीचा पदर त्याने धरला. तिला ओढत ओढत तळमजल्याच्या बाहेर आणली. ती बाहेर आल्याबरोबर तो बंगला पत्त्यासारखा कोसळून गेला, म्हणून 13 लाख किंमत आहे. आपली कुत्री रात्रभर झोपतात आणि दिवसभर भुकतात. चा चीचे हे षष्टीचे प्रत्यय व्याकरणशास्त्रामध्ये निश्चितता प्राप्त करतात. तुम्ही जेवायला या, तुम्हीच जेवायला या. फरक आहे ना, आहे ना फरक. एकाच चने बाकीच्यांना गचांडी मारली. तुम्हीच, शास्त्राची भाषा सांगू, एकाची निश्चिती, अन्याची व्यावृत्ती, नाम षष्टी. एका रेल्वे स्टेशनवर अशी जाम गर्दी जमली, महाराज पाय ठेवायला जागा नाही. जशी रेल्वे आली, स्टेशन मास्तरने सांगितलं एकच डबा शिल्लक आहे, बसा. सगळे शिरले आतमध्ये. बाया, बापडे, म्हातारे, कोपळातरे, आंधळे, पांगळे, फेरीवाले सगळे बसले. सगळ्यांना जागा मिळाली. कॉलेजचे 4 कॉलेज कुमार खालीच उभे होते, त्यांना काही जागा मिळाली नाही. त्यातलं एक जे होतं ना, ते बीकॉमच्या पुढे 4-5 किलोमीटर गेलेलं होतं. ते म्हटले का रे, म्हाताऱ्यांना जागा मिळाली ना, आपल्याला जागा नाही, हा आपल्या कॉलेजचा अपमान आहे. थांबा, मी जागा मिळवतो म्हटले. गेलो ते दरवाजाजवळ आणि जोरात आवाज दिला त्याने, साप साप साप. साप म्हटल्यावर सगळा डबा साप. जेवढे मध्ये बसलेले होते सगळे खाली उतरले, सगळे खाली उतरले. आणि मग एचारी मध्ये जाऊन बसले. महाराज एकमेकाच्या हातावर टाळी द्यायचे. घे, मिळवली का नाही जागा, याला म्हणतात डोकं, याला म्हणतात बुद्धी, घे टाळी. 10 मिनिटं झाले तरी गाडी जात नव्हती. एकाने हळूच खिडकी वरती केली. एक म्हाताऱ्याला विचारलं, बाबा 10 मिनिटं झाले गाडी का बरं जात नाही? बाबा म्हणे, गाडी गेली, हा डबा याच्यामध्ये साप होता त्याच्यामुळे याला इथे टाकून गेले. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. तुकाराम महाराज म्हणजे कोण माहिती आहे? मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू. इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादीप, भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ, प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगलेलं कोडं म्हणजे तुकोबर आहे. याहीपेक्षा मला कोणी विचारलं तुकाराम महाराज म्हणजे कोण, तर मी काय सांगेन माहिती आहे? विश्वनिर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता डोकावता त्याच्या राजमुकुटातून निखळलेला मोती म्हणजे तुकोबर आहे महाराज. मराठी माणसाने मराठी भाषेमध्ये मराठी माणसांसमोर करून दिलेली ही मराठी ओळख आहे. लक्षपूर्वक ऐकत राहा, मी अभंगामध्ये प्रवेश करतोय. शास्त्रकारांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहेत. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संत्रया. मनुष्य देह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे माहिती तुम्हाला? प्रमाणात सांगेल तुम्हाला काही. नरदेह दुर्लभ जाणारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही 8वा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नरदेह दुर्लभ आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाणे, नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो, हा नरदेह दुर्लभ आहे. बहुता सुकृते नरदेहाला दला, भक्तिवीन गेला अधोगती. दुर्लभ आहे. रामायणामध्ये तुलसीदास स्वामी वर्णन करतायत, बडे भाग मानुस तनु पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ गावा. राम सिया राम जय जय राम. चला आता भागवत सांगतो. नरदेह दुर्लभ आहे. दुर्लभ मानुषो देह, देहिनाम शलभंगुरा, तत्रापि दुर्लभं मन्य वैकुंठ प्रिय दर्शन. नरदेह दुर्लभ आहे. मग हा नरदेह जो मिळालाय ना, तो नरदेह केवळ आणि केवळ भजनाने शोभून दिसतो महाराज. केवळ आणि केवळ भजनाने. का? मनुष्य देह हा मुळात भजनासाठीच दिला देवाने. तुम्ही मला इथे आमंत्रण कशा करता दिलं? लवकर बोला. कीर्तनासाठी. मी कीर्तनच करत बसलं पाहिजे का शॉपिंग करत फिरलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? मी इथे आलो बावधनला, तिथे आमची व्यवस्था असते. कीर्तनात परिसरात कुठे आलो की आम्ही आदरणीय आमचे मित्र दगडे पाटील, दिलीप अण्णा यांच्याकडे उतरत असतो.
तिकडे गेलो. सकाळपासून आमचा सागरदादा वाट पाहत होता, महाराज केव्हा येत आहेत केव्हा येत आहेत. इतका प्रवासाने थकलो होतो ना महाराज, इतका थकलो होता ना. इथे आलो ना, पाटील मला घ्यायला आले आणि असं मध्ये आतमध्ये बसतो ना, असा फॅन चालू होता आणि माझे डोळे लागले. तिकडे तुम्ही पंचपदी चालू केली. चौबदार मला म्हटला, महाराज उठा. का फेटा बांधा ना, कशा करता? अहो कीर्तन चालू होतंय ना. मी तर कल्पना करत त्यांना असं सांगितलं असतं, मी खूप थकलेलो आहे, मी आज कीर्तन करत नाही, आपण उद्या पाहू, मला आता झोप लागते म्हणून. जर मी असं त्यांना सांगितलं असतं तर चौबदार इथे आले असते, तुम्हाला सांगितलं असतं महाराज आलेले आहेत पण त्यांना झोप लागत असल्यामुळे ते कीर्तन करायचं नाही म्हणतायत, आपण उद्या पाहू. जर तुम्ही असं ऐकलं असतं तर इथून हार घेतला असता, शाल घेतली असती, श्रीफळ घेतलं असतं आणि माझा सत्कार करायला तुम्ही आतमध्ये आले असते, नाही का? महाराज तुम्ही आमच्या गावाला झोपायला आले त्याबद्दल तुम्हाला हार आणि नारळ. तुमचं जाऊ द्या, त्या चौबदारानेच मला सांगितलं असतं ना, तुला झोपायचंच होतं तर घरी तरफलला असता ना, इथे कशाला चिलगला? आमची भाषा कळते का तुम्हाला? मनुष्य ज्या कामाकरता आलाय ते काम त्याने केलं पाहिजे ना. हां, एवढा सुंदर असा नरदेह. मला एक सांगा तुम्ही, काय या नरदेहाला महात्म्य आहे? जगाच्या पाठीवर असा एकच नरदेह आहे की जो फक्त भजन करू शकतो महाराज, फक्त नरदेह भजन करू शकतो. बाकीच्या कुठल्याच योनी भजन करत नाहीत महाराज. तुम्ही कधी पेपरला बातमी वाचली, कुत्र्यांनी पंढरपूरला दिंडी नेली म्हणून? नाही, आमचे गुरुजी वेगळ्या पद्धतीने सांगायचे आहेत. बंडोपंत आमचे गुरुजी वेगळ्या पद्धतीने सांगायचे आहेत. सांगू त्यांचं वाक्य? कुत्रे कधीच पंढरपूरला जात नाहीत. कुत्रे, पुणेरी लोकांना भाषा चांगली कळते हो. कुत्रे कधीच पंढरपूरला जात नाही. त्यांचा काय संबंध? तुम्ही कधी बातमी वाचली डुकरांनी ज्ञानेश्वरी पारायण बसवलं म्हणून? कधीच बसवत. हां, मोडायचं काम करतील ते डुकरं, बसवायचं काम त्यांच्याकडे नाही. केवळ आणि केवळ मनुष्य देह भजन करू शकतो महाराज. बाकीच्या कोणत्याच योनीमध्ये भजन नाही राजा, कोणत्याच योनीमध्ये भजन नाही. फक्त आणि फक्त मनुष्य देवणीमध्ये भजन घडतं. मग हा नरदेह जर माणसाला भजनासाठी दिलेला असेल देवाने, तर त्याने ते भजनच केलं पाहिजे. आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. लक्षपूर्वक ऐका, झोपले नसाल तर. पूर्वी मुलामुलींचे लग्न व्हायचीत. आमची भाषा कळायला खूप वेळ लागतो हो तुम्हाला. पूर्वी मुलामुलींचे लग्न व्हायचेत, आता बाया माणसांची लग्न होतात. कारण पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा असायचा, नवरी 8 वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतर. नवरी 28 वर्षाची. आता हे पोरपुरी राहिले का? आता बाया माणसांची लग्न होतात. पूर्वीचा काळ, एक सासरा सुनबाईला घ्यायला गेला तिच्या माहेरी. पूर्वी सासरे जायचे, आता ते जातात. ते कळतं ना तुम्हाला? कळतं म्हणजे ती काय ज्ञानेश्वरी आहे का न कळायला? पूर्वीचा काळ, एक सासरा सुनबाईला घ्यायला गेला, 2-4 दिवस राहिला. त्याने घरातल्या माणसांना सांगितलं मला उद्या सुनबाईला घेऊन जायचं, तयारी करा. आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे की मुलीला सासरी पाठवताना मूळ पाठवतात. मूळ एक अशी पेटी भरतात, त्याच्यामध्ये लाडू, श्रीखंड, बासुंदी, जिलेबी, सेव, पुरी, डाळ्या, मुरमुरे, पार्ले बिस्किट, पोंगा पंडित, कुरकुरे. कपडे भरतात, सासूला कपडे, सासऱ्याला कपडे, दिराला कपडे, जेठाला कपडे, नंदेला कपडे, त्याला कपडे. ती पेटी झाली जड आणि ते उचलणारं ते सासरं ते होतं म्हातारं. त्याच्याकडून कुठे ती पेटी उचलली जाते? त्या पोरीच्या 2-4 भावांनी ती पेटी उचलली आणि आणली महाराज स्टँडवर. बाजाराचा दिवस, एसटी आली. कंडक्टरने सांगितलं बाबा आज गर्दी आहे, बाजाराचा दिवस, ही पेटी वर ठेवा आणि तुम्ही आतमध्ये बसा सुनबाईला घेऊन. त्या पोरीच्या 2-4 भावांनी ती पेटी वरती ठेवली. तो सासरा त्या सुनबाईला घेऊन आतमध्ये बसला. पुढच्या गावाला एसटी उभी राहिली. त्या पुढच्या गावाच्या एका चर्मकाराला बिचारायला हडपसरला बाजाराला जायचं होतं. त्यांनी बी आपल्या पेटीमध्ये रापी, काही चांबडं, काही दोरा, काही खिळा, काही चुका, काही हातोडी, काही रिबीट सगळं भरलं. तो पण आला स्टँडवर. कंडक्टरने सांगितलं बाबा ही पेटी वरती ठेवा आणि तुम्ही आतमध्ये बसा. त्यांनी बिचारे त्या चर्मकार बांधवाने त्या पेटीजवळ आपली पेटी ठेवली, मुळाच्या पेटीजवळ, आणि तो पण आतमध्ये येऊन बसला. सासऱ्याला सुनबाईला हडपसरच्या अलीकडेच उतरायचं होतं. जसे इकडचे माणसं पोचवायला आले होते ना, तसे तिकडचे घ्यायला आले होते. हे म्हातार आयटीत उतरलं, घरच्या माणसांना सांगतं पेटी उतरून आण. आता सांगून तर द्यायची ना कोणती पेटी. त्यांनी ती मुळाची तिथेच राहू दिली, चांबाराची उतरून घरी आणली महाराज. आता आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे, ज्या दिवशी पेटी आणतात ना त्या दिवशी ती उघडत नाही. का? दुसऱ्या दिवशी अख्ख्या भाऊबंकीच्या बाया बोलाव्या लागतात मूळ काय आणलं ते पाहायला. ती पेटी उघडायचा पण मान असतो. चेअरमनच्या बाईने उघडायची, तलाठीच्या बाईने उघडायची, कीर्तनकाराच्या बाईचा मान लागला. बाईसाहेब आज पेटी तुम्ही उघडा म्हटलेत. 50 बायांना चेंदून आली हो, सरका सरका सरका. आणि जशी उघडली पेटी, रापी, चांबडं, दोरा, खिळा, चुका, हातोडी, रिबीट. ती सासू तर तोंडच ठोकायला लागली. ती त्या म्हाताऱ्याला म्हटली तुम्ही मूळ घ्यायला गेले होते ना,
तो म्हटले मला कशाला घरात बोलवते, पोरांना 2-2 देऊन टाक. नाही मिळाला, परिणामी दुःख भोगावं लागलं. का? जी वस्तू आणायची ती विसरला म्हणून. हा जीव आणायची होती भगवान नामाची पेटी, ती विसरून आला आणि संसाराची उचलून आणली म्हणून दुःख आहे महाराज, म्हणून दुःख आहे राजा. परिणाम प्रमाण सांगू तुकोबाऱ्यांचं. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. का दुःख आहे जीवाला? मूळ विसरलेत महाराज, मूळ विसरू नका. मूळ विसरलं की दुःख भोगावं लागतं राजाओ. मग हे शरीर जर भजना करता दिलेलं आहे तर जन्माला येताना आपण विचार करूनच जन्माला या अभंगातलं पहिलं. तरीचा जन्मायावे तरीचा जन्मायावे तरीचा जन्मायावे तरीचा जन्मायावे तरीत जन्मायावे दास विठोबाचे भावे 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 नाही तरी काय तोडी हो नाही तरी काय थोडी तरीत जन्मायावे दास विठोबाचे भावे तरीत जन्मायावे दास विठोबाचे भावे तरीत जन्मायावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी. अभंगात त्या पहिल्या चरणावर आपण आलोय. तरीच जन्मा यावे. अभंगामध्ये एक चकारात्मक षष्टी आली. ए बाळा, शाळेत जातो का तू? शाळेत जातो? कितवीला आहे? 4थी. तुला नाही सांगता येणार. बरं बरं, ऐका, तुम्हाला कोणाला सांगता येईल तर सांगा. एकूण तिथी किती आहेत? तिथी तिथी किती आहेत एकूण? शाबास, चांगली प्रगती आहे तुमची. मी सांगतो, तुम्ही मोजा. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या किती झाल्या ते पण मीच मोजू का? बरं, एक प्रथमा जर सोडली तर प्रत्येक तिथीला प्रत्येक षष्टीचे प्रत्यय चाचीचे हे षष्टीचे प्रत्यय व्याकरणशास्त्रामध्ये निश्चितता प्राप्त करतात. तुम्ही जेवायला या, तुम्हीच जेवायला या. फरक आहे ना? आहे ना फरक? एकाच ने बाकीच्यांना गचांडी मारली. तुम्हीच, शास्त्राची भाषा सांगू, एकाची निश्चिती, अन्याची व्यावृत्ती, नाम षष्टी. महाराज म्हणतात तरच जन्माला ये. जर तर हे अनुमान प्रमाण आहेत. प्रमाणाचे प्रकार आहेत: शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि उपलब्धी. यातलं हे जर तर अनुमान प्रमाण आहे. जर हे असं तर ते तसं. कळणार नाही तुम्हाला. दृष्टांत सांग. भरलेल्या 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये एक साहेब इन्स्पेक्शन घेण्यासाठी गेलेत. त्यांनी अगोदर वर्गाचा रेकॉर्ड चेक केलं आणि मग गुरुजींना विचारलं, गुरुजी मुलांना प्रश्न विचारू का? विचारा. किती मुलं आहेत? 40. हुशार आहेत? एकदम हुशार आहेत. तुम्ही पण ऐका हां, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. विचारा प्रश्न. साहेब पुढे आले आणि मुलांना प्रश्न विचारला, मुलांनो, पुणे ते अमरावती 450 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? तुम्ही कॅल्क्युलेटर काढता का थोडंसं? साहेबांचा प्रश्न आहे मुलांना, मुलांनो, पुणे ते अमरावती 450 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? जेवढे जेवढे हुशार पोरं होते खाली मारा घालून बसलेत, कोणीच बोलायला तयार नाहीत. 10 मिनिटं साहेबांनी वाट पाहिली आणि मग गुरुजींना सांगितलं, गुरुजी काही शिकवता का नाही वर्गामध्ये? 10 मिनिटं झाले, एकही मुलगा उत्तर देत नाही. ढ श्रेणीतला वर्ग आहे, ढ.
आपली बॅग उचलली, साहेब बाहेर निघणार तेवढ्यात शेवटच्या बेंचवर बसलेले एका आडांचोट गिरायकाने वरती बोट केला. आडांचोट गिराईक कळतं का तुम्हाला? कवडीची अक्कल नाही, पण एक दिवस शाळा बंद नाही. हे प्रत्येक वर्गात 2-2, 4-4 असतात महाराज. एक वाक्य सांगू बंडोपंत, हे प्रत्येक वर्गात 2-2, 4-4 असतात, म्हणूनच तो मास्तर ठिकाणावर असतो. त्या वर्गात पण ते होतच. त्याने वरती बोट केला. त्याने जसा वरती बोट केला तसे गुरुजी त्याच्या डोळे ताणायला लागले. का बरं? गुरुजीला त्याचा 7-12 उतारा माहिती होता. हे केव्हा तंबू उलटा करून दिल्याचा भरोसा नाही म्हणून. गुरुजी डोळे ताणतात त्या मुलावर. हे जेव्हा साहेबांच्या लक्षात आलं तेव्हा साहेबांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी 40 मुलांमध्ये एकच मुलगा उत्तर देण्यासाठी वरती बोट करतोय, तरी तुम्ही त्याच्या डोळे का ताणतात? गुरुजी मनातल्या मनात म्हणतात, साहेब त्याचं उत्तर नका ऐकू तुम्ही. त्याने असे बरेच साहेब रवाना करून दिले. माझ्यासारखे 3 मास्तर मरून गेले तरी तो अजून 4थी सोडत नाही. शांत बसा गुरुजी, देऊ दे त्याला उत्तर. उभा राय रे, उभा राय. प्रश्न कळला तुला? नवीन सांगा साहेब. पुणे ते अमरावती 450 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? साहेब तुमचं वय 44 वर्ष. योगायोग साहेबाचं वय बरोबर 44 वर्ष. मी योगायोग म्हटलो. इतका आनंद वाटला साहेबांना. वा वा वा, काय हुशार आहे रे बाळा. उत्तर कसं मिळवलं? तो म्हटला, साहेब उत्तर मिळालं ना तुम्हाला, रिकाम्या उपाधी कशाला करता तुम्ही? कसं मिळवलं, काय मिळालं, काय घ्याय तुला? अरे नाही नाही नाही, तू भूमितीशास्त्रामधली कोणती कसोटी वापरली ते तर सांग. भूमितीशास्त्रामध्ये कसोट्या आहेत महाराज. बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी, बाबाबा कसोटी, कोको को कसोटी. कोण कोण कोण, बाजू बाजू बाजू, बाजू कोण बाजू, कोण बाजू बाजू. कोणती कसोटी वापरली त्याच्यातून क्षेत्रफळ काढता येतं, त्रिज्या काढता येते, व्यास काढता येतो, अंतर काढता येतं. तू कोणती कसोटी वापरली? तो म्हणे, साहेब कसोटी बिसोटी काहीच नाही आपल्याकडे. म्हटले मग मी एक अनुमान केला. अनुमान म्हटले काय? पुणे ते अमरावतीचं अंतर आणि या साहेबांचं वय याचा काही संबंध नसताना या साहेबाने असा प्रश्न विचारला, हे साहेब मॅड तर नाही? गुरुजी म्हटले, घेर तुझी जिरवून आता. साहेब म्हटले, मला मॅड म्हणतो, पण उत्तर तर बरोबर मिळवलं. उत्तर बरोबर आणि अचूक आहे. जाऊ दे, मॅड तर मॅड. उत्तर कसं मिळवलं ते सांग. साहेब सोपं आहे हो. म्हटले काय? माझा एक भाऊ मुंबईला आहे, तो हाफ मॅड आहे, पण तो 22 वर्षाचा आहे. मी असा अंदाज केला, तो हाफ मॅड जर 22 वर्षाचा तर हा फुल मॅड 44 वर्षाचा असला पाहिजे. याला अनुमान प्रमाण म्हणतात महाराज. जर हे असं तर ते तसं. तसं तुकोबाराय म्हणतात, जर तुला जन्माला यायचं असेल तर विठोबाचे दास व्हावे. अभंगामधल्या 2 गोष्टी सोडवायच्यात आणि सेवा आटोपायची. पहिल्या चरणातल्या आहेत त्या. एक पहिली गोष्ट दास व्हावे आणि दुसरी गोष्ट एका विशिष्ट देवतेचा उल्लेख केला, विठोबाचे दास व्हावे. 2 गोष्टी सोडवायच्यात. पहिली गोष्ट दास व्हायला शिकवलं. जीवनामध्ये दास व्हा महाराज. जेवढं नम्र होता येईल ना तेवढं होण्याचा प्रयत्न करा महाराज. जेवढं नम्र होता येईल. का सांगू तुम्हाला? जो नम्र होतो ना तो देवाला सुद्धा नम्र करतो महाराज. नम्र झाला बुद्धा तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. नम्र झाला बुद्धा तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. नम्र झाला बुद्धा तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. नम्र झाला बुद्धा तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. माणूस किती श्रीमंत आहे याच्यावर त्याची श्रीमंती अवलंबून नाही मला, तो किती नम्र होतो याच्यावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा. ऐका, ज्ञानेश्वरीमध्ये एक फार सुंदर ओवी आलेली. मी तुम्हाला ओवी म्हणून दाखवतो, नंतर अर्थ सांगतो. मनोनी थोरपण पराची सांडी दे, व्युत्पत्ती आघवी विसरी दे. जे जगा धाकुटे होईजे ते जवळी क माझी. सांगू अर्जुना, या जगात जो माणूस मोठ्यातला मोठा आहे, पण मोठ्यातला मोठा असून लहानात लहान होतो ना, तुम्हाला सगळ्यात जवळचा माणूस आहे म्हटले. तुमच्या श्रीमंतीचं ऐश्वर्य तुम्ही किती नम्र होतात ना याच्यावरच अवलंबून. जेवढं लहान होता येईल तेवढं लहान व्हा. तुकोबाराने अभंग लिहिला, लहानपण देगा देवा
मंगी साखरीचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार महापुरे झाडे जाती तेथे लव्वाळे वाचती. काय गोड दृष्टांत दिला. नदीला पूर आला, त्या पुराच्या काठावर भलं मोठं झाड होतं म्हटले. त्या पुराची अशी अपेक्षा होती याने एकदा वाकावं मला नमस्कार करावं. कोणाची अपेक्षा होती? पुराची. कोणी वाकावं? बोला लवकर. झाडाने. पण ते झाड असं ताट उभं होतं. ती म्हटली मी वाकणारच नाही, वाकणारच नाही. त्या पुराला असा राग आला महाराज, असा राग आला, बुडाखालची माती काढली, उचलली गेलं घेऊन. दुसऱ्यांदा आला जुलै महिन्यामध्ये. त्याला वाटलं आता तरी सुधारलं असेल, वाकेल. ते वाकायलाच तयार नाही, पुन्हा माती काढली गेलं घेऊन. तिसऱ्यांदा आला ऑगस्ट महिन्यामध्ये. त्याला वाटतं आता तरी सुधारलं असेल, झाड वाकायलाच तयार नाही. आता माती नाही काढली, माती नाही काढली, बुडासहित उचललं, खडक वाचल्यामध्येच ठेवलं महाराज. तुकोबाराय म्हणतात त्याच्याच बाजूला ते एवढं एवढं लव्हाळं होतं, लव्हाळं. पूर येऊ दे नाही तर पुराचा बाप येऊ दे, त्याचा खाली मान घातला. पूर गेलं का आणखी ताठ. सांगू सांगू या जगामध्ये वाचायचं असेल तर वाकावंच लागतं मित्र. तुम्ही म्हणाल मी वाकणार नाही, वाकणार नाही ना, तर वाचणार पण नाही. जगामध्ये 3 माणसं अशी होऊन गेलीत महाराज, जी संपन्न होती पण वाकली नाहीत म्हणून वाचली नाहीत. अभिमान में तीनों गए, धन वैभव और वंश न माने तो देख ले, रावण दुर्योधन और कंस. कोण होता रावण? कोण होता रावण? झोपले नाही ना तुम्ही अजून? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1.5 लाख नाती आणि 2.25 लाख रेशन कार्ड. माझ्याकडे काय पाहून राहिला? रावण जर संध्याकाळी समुद्राच्या काठावर फिरायला निघाला तर परत येताना आपल्या डोक्यावरचा मुकुट घ्यायचा आणि समुद्रामध्ये फेकून द्यायचा. एका मुकुटाला एका वेळेला करोडो रुपयांचे मोती जोडलेले असायचे तरी फेकून द्यायचा. 10 रुपयाची टोपी उडून गेली तर 3 किलोमीटर मोटरसायकल मागे घेऊन जातो आपण. आपल्या बुद्धीला पटेल काही? उनके घर आखिर में दिया भी नहीं बाती. दिव्यात जळायला वात नाही राहिली मित्र. का? वाकला नाही म्हणून वाचला नाही. लक्षात ठेवा, जीवनामध्ये जेवढं लहान होता येईल तेवढं व्हा. माझ्या भाषेत सांगू, जीवनामध्ये जेवढं गरीब होता येईल ना महाराज तेवढं गरीब व्हा. गरिबीत जेवढा आनंद आहे ना महाराज तेवढा श्रीमंतीत नाही. बरं नाही बरं राजाओ. मला एक कविता होती फार सुंदर. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. तुकडोजी महाराजांची. पाहो निसौख्य माझे देवेंद्र तो ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझा. काय गोड कविता होत्या नाही पूर्वी? काय गोड कविता होत्या त्या. माझ्या बाळाला झोका देताना माझी आई एक कविता म्हणायची. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. गोड म्हणायचं गोड. नाही तर आता आम्ही कविता म्हणतो पोरांना, या बालांनो या रे या, इकडून तिकडून भरभर या, शिकायचं असेल तर शिकून घ्या, नाही तर तुमच्या घरी तुम्ही झोपून घ्या. काय त्या कविता? काही अर्थ राहिला नाही त्या कवितांना. गोड कविता होत्या. हो, गरिबीमध्ये जे सुख आहे ना महाराज ते श्रीमंतीमध्ये नाही. नीट ऐका, मी लक्षपूर्वक ऐका. श्रीमंत माणसाला चांगली झोप लागते का गरीब माणसाला? शाब्बास, काय गोड उत्तर देता हो तुम्ही. श्रीमंत माणूस पोटभर जेवतो का गरीब माणूस? काय तयारी आहे तुमची? श्रीमंताची झोप आणि गरीबाची झोप दोघांच्या झोपेतला फरक सांगतो. दोघांच्या झोपेतला फरक आहे का? श्रीमंत माणूस अंथरुणावर पडतो, झोप लागत नाही, रात्री 12 वाजता उठतं, एखादी गोळी घेतं, मग झोपतं, पहाटेला 5 वाजताच उठून बसतं. गरीबाचं तसं नाही महाराज. अंगावर ऊन पडतं तरी ते हालत नाही, त्याची बायको काकडा करते. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला. अंगावर ऊन पडतं तरी ते हालत नाही. का? धन दौलत आमिरी रातभर सोने नाही देती, गरीबी में ऐसे निंदाती तो सुबह उठणे नाही देती. तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसांना माझा प्रेमाचा सल्ला आहे. ज्यांच्याजवळ भरपूर पैसा असून ज्यांना झोपा लागत नसतील त्यांनी आपला पैसा कीर्तनकार लोकांना वाटून द्यावा असं माझं प्रामाणिक मत आहे महाराज. होता येईल तेवढं लहान होण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये. जीवनामध्ये खूप लहान होता येतं महाराज, खूप लहान होता येतं. वाकलात की समजायचं तुमची प्रगती आहे,
दाट चाललात की समजा अधोगतीला चाललेत. सिद्धांत सांगू महाराज, कधी डोंगरावर चाललात का? डोंगरावर चाललात कधी? चाललात ना, बरोबर आहे ना. डोंगरावर ज्या वेळेला तुम्ही चढायला लागता ना, त्यावेळेला तुमची मान अशी खाली असते महाराज, खाली मान करून चढावं लागतं. आणि जेव्हा उतरताना त्यावेळेला अशी मान ताट असते, तुमची मान ताट असते. मान ताट असले की समजायचं आता उतरायला लागला, आणि मान खाली असले की समजायचं आता चढायला लागला. म्हणून तुमची प्रगती तुमच्या नम्रतेवर अवलंबून आहे, आणि तुमची अधोगती तुमच्या शिष्टपणावर अवलंबून आहे. मला जीवनामध्ये खूप मोठं व्हावं असं वाटत असेल ना, जीवनात खूप मोठं व्हावं असं वाटत असेल, वाक्य पुन्हा सांगतो, नीट ऐका माय माऊलींनो. जीवनात खूप मोठं व्हावं असं वाटत असेल ना, आपल्या शेजारच्या बाईला लवकर मोठं करत जा, तुम्ही पण मोठे व्हाल. खूप श्रीमंत माणसं आहेत मला जगामध्ये. मला आनंद वाटला, मी आता 1 तासापासून पाहतोय दिलीप पाटलांकडे. आलेल्या माणसांसमोर एवढे नम्र होत आहेत ते, माझा विश्वासच बसत नाही. हो, एवढं ऐश्वर्य कुठून येतं महाराज? हे संस्काराचं प्रेरणा आहे महाराज. आणि संस्कारानेच माणूस इतका नम्र होतो, लक्षात ठेवा. दास विठोबाचे व्हावे, दास व्हा. जीवनामध्ये मालक होण्याच्या भानगडीत पडू नका महाराज. रामाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये असेलच असं नाही, पण हनुमंताचं मंदिर नाही असं गाव नाही का? ही संस्कृती दासाची पूजक आहे, मालकाची नाही महाराज. दासाची पूजक आहे राजा. प्रत्येकाच्या गावात मारुतीचं मंदिर आहे, रामाचं असेलच असं नाही, कारण ही संस्कृती दासाची पूजक आहे. जीवनामध्ये दास व्हायला शिका महाराज. मालक होण्याच्या भानगडीत पडू नका. मालकाला अजिबात सुख नाही राजा, अजिबात सुख नाही. जीवनामध्ये महाराज सांगतात दासत्व पत्करा, दास व्हावे. पण तुकोबारांना माहिती होतं लोक कलियुगामध्ये कोणाचा दास होतील म्हणून. जय देवी बायको, तुझे जे सांगशील ते मी ऐको. जय देवी माझे भाऊबन तुझे नोकर चाकर, तुझे भाऊबन माझे देव ईश्वर. काय कान पाडून ऐकून राहिले बा ती आरती? त्यांना वाटतं ही आरती का महाभारतात आहे का काय? ज्याला कुणाला पूर्ण आरती पाहिजे असेल त्याने कीर्तन झाल्यावर भेटा मला. एक माणूस रोज सकाळी उठायचा, हिटरचं बटन दाबायचा, पाण्याची बादली भरायचा, बाथरूममध्ये ठेवायचा, मग बायकोला सांगायचा उठ ना पाणी काढलं ना. मग ती बिचारी उठायची, बिचारी उठायची, ब्रश काढायची, त्या ब्रशला ते पांढरं लावायची. काय म्हणतात त्याला? हां, ते कंपनीचं नाव आहे कोलगेट. काय म्हणतात त्याला? पेस्ट. बरोबर आहे, पेस्ट. ती पेस्ट लावायची. नुकताच ताजा आऊत सोडलेला बैल कसा फेसाचे गोंडे फेकतो तशी फेसाचे गोंडे फेकायची, आणि मग आंघोळीला जायची. तोपर्यंत हा चहा तयार करून ठेवायचा. मग आंघोळ करून आली का चहा प्यायची. कपडे बदलायला गेली का तोपर्यंत हा कांदे कापून ठेवायचा. कांदे कशाला कापतात? असं का? चांगली तयारी आहे तुमची. वा. तुम्ही तरी काय कराल? रोजचंच आहे ना तुमचं ते. रोज सगळी कामं तो करायचा. तिच्याकडे फक्त एकच काम होतं, खाईलेवा आणि लोईलेवा. कळली का आमची भाषा? निवेदिता नाही कळली यांना. ते मी काय बोललो ते यांना तुलाच कळालं असेल. फक्त एकच होतं तिच्याकडे, फक्त खाईलेवा आणि लोईलेवा, बस. सगळं काम तो करायचा. पण तिच्या आयुष्यात एक दिवस खूप चांगला उजाडला, बंडोपंत खूप चांगला उजाडला त्याच्या आयुष्यामध्ये, बिचाऱ्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या आयुष्यात चांगला उजाडला. ती बायकोच लवकर उठली. तिने हिटरचं बटन दाबलं, पाण्याची बादली भरली, याला आंघोळीला पाणी दिलं, याला चहा दिला, नाश्ता दिला. ती स्वयंपाकाला लागली. याच्याकडून राहुलच नाही, रोजची सवय ना. ती म्हटली का हो मी रोज स्वयंपाक. तो म्हटलं का गं मी रोज स्वयंपाक करतो, तू आज का बरं करून राहिली? ती म्हटली आज बैलपोळा आहे ना, बैलपोळा. मग पोळ्याच्या दिवशी बैल कामं करतात का? एक दिवस आराम असतो भाऊ त्यांना. मी नाही म्हणत, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवले महाराज. चित्त आराधी स्त्रियेचे, जो स्त्रियेचे नि छंदे नाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. कलियुगामध्ये लोक बायकोचा दास होतील आणि बायको समोर असे नाचतील जसं माकड गारुड्याच्या समोर नाचतं महाराज. जीवनामध्ये दास व्हायचं ना, संसाराचा दास होण्यामध्ये मजा नाही. दास व्हायचा असेल तर माझ्या पांडुरंगाचा दास हो महाराज. देवता अनेक आहेत, पण विठोबाचेच दास का व्हावे? आता ते ऐका उत्तर. मोरोपंतांनी फार सुंदर आर्या लिहिली. तुम्ही पुणेरी माणसं आहेत ना, ऐका मोरोपंतांची आर्या किती गोड आहे. तुम्ही मी म्हणेल ना, म्हणता तुम्हाला अर्थ कळेल तिचा. पडे खाल तिजे नभातून पाणी, जसे सागरातेच जाते मिळवणी. नमस्कार कोणाही देवास केला, तरी अंती तो पोचतो विठोबाला. अरे
नभातून म्हणजे ढगातून पडलेलं पाणी एक ना एक दिवस येन प्रकारे जसं समुद्राला जाऊन मिळतं ना, तसं तुम्ही कोणत्याही देवतेला नमस्कार करा, तो माझ्या पांडुरंगालाच येऊन मिळतो महाराज. या जगामध्ये देव अनेक आहेत, पण महादेव एकच आहे महाराज. कोणाला म्हणतात महादेव सांगा? महादेव कोणाला म्हणतात? शंकराला नका म्हणू, भगवान शंकराला म्हणा. तुमच्या ग्रामपंचायतीचा मेंबर आहे का तो? भगवान शंकर. या जगामध्ये देव अनेक आहेत, पण महादेव एकच आहेत. भगवान शंकरालाच का महादेव म्हणतात ते ऐका. बाकीच्या देवतांची पूजा फक्त माणसंच करतात, पण भगवान शंकराचं पूजन राक्षस सुद्धा करतात, म्हणून त्यांना महादेव म्हणतात. ऐका हा, मला काय सांगायचं ते. देवांचा देव महादेव खरा, पण भगवान महादेव दररोज पहाटेला उठतात, चंद्रभागेवर जातात, चंद्रभागेवर स्नान करतात, पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि भगवान पांडुरंगाच्या काकड आरतीला येऊन उभे राहतात. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आले गिरजेचा कांत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारा, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. जगद्गुरु तुकोबर यांचं प्रमाण आहे. ऐका, लक्षपूर्वक ऐका. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. गिरजेचा कांत म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकर जर पांडुरंगाचं पूजन करत असतील तर आम्ही कोणाचं करावं? कठीण आहे ना. त्याला विठ्ठल असं म्हणतात. विद अधिक ठल बरोबर विठ्ठल. विज्ञानाचं रिसर्च आहे, सायन्स रिसर्च आहे. नीट ऐका. ज्या माणसांना हृदयाचा विकार असेल, ज्यांना ब्लॉकेज असतील, ब्लॉकेजमुळे त्यांचा रक्तप्रवाह अनियमित होत असेल, त्यांनी एक काम करा. आपल्या उजव्या हाताची टाळी डाव्या हातावर समांतर स्थितीमध्ये मारायची आणि दिवसातून कमीत कमी 20 वेळेला म्हणायचं विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या रक्तातले ब्लॉकेज कमी होतात महाराज. रिसर्च आहे विज्ञानाचं. विज्ञानाचं रिसर्च आहे. विद म्हणजे ज्ञान आणि ठल म्हणजे ठेवा. ज्ञानाचा ठेवा त्याला म्हणतात विठ्ठल. तोच विठोबा. वीट अधिक हुबा 28 युगांपासून तो विठोबा. त्यालाच पंढरीनाथ असं म्हणतात. पंढरी नावाची नगरी आहे आणि तिचा नाथ म्हणजे मालक, त्याला म्हणतात पंढरीनाथ. कितीतरी सांगितलेत मी तुम्हाला. आता राहिला फक्त पांडुरंग. पांडुरंग शब्द कसा तयार झाला माहिती आहे महाराज? भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये गायी चरायला जायचे. त्यांचा रंग सावळा होता. सायंकाळी गायी परत आणत असताना त्या गायीच्या खोरातली माती उठायची, त्या भगवंताच्या रंगावर बसायची. सावळ्या रंगावर तो मातीचा रंग बसायचा. तो सावळ्या रंगाचा रंग पंडुरंगासारखा झाला आणि त्या पंडुरंगाचा अपभ्रंश पुढे पांडुरंग असा झाला. मी तुम्हाला 4 पद मांडून दिली, बरोबर आहे? विठ्ठल, विठोबा, पंढरीनाथ आणि पांडुरंग. तुम्हाला जीवनामध्ये दास व्हायला फक्त एकमेव जागा आहे आणि ती म्हणजे एवढीच, दास विठोबाचे व्हावे. मी खूप लोकांना विचारलं महाराज, खूप तज्ज्ञ लोकांना, विचारवंतांना, शास्त्रकारांना विचारलं, समीक्षकांना पण विचारलं. तुकोबारायांनी भजन न करणाऱ्या माणसांना उपमा देण्यासाठी हे 2च प्राणी का निवडलेत, कुत्रा आणि डुक्कर? असा माझा प्रश्न होता. मला अचूक उत्तर मिळालं. तत्कालीन परमार्थ क्षेत्रातला बादशाह वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार नाशिककर यांच्याकडून. ते मला म्हटले, खरं सांगू का तुला, या जगामध्ये 2च प्राणी प्रामाणिक म्हणून उरलेत सध्या, कुत्रा आणि डुक्कर. म्हणून त्यांची उपमा दिली. का? ते त्यांच्या वाट्याला आलेलं काम विसरत नाहीत, ते बरोबर करतात. मनुष्य मात्र त्याच्या वाट्याला आलेलं काम विसरून गेला, म्हणून त्याच्यापेक्षा ती बरी. ऐका, कुत्रा आणि डुक्कर प्रामाणिक प्राणी आहेत महाराज. सध्या तरी इमानदार शब्द फक्त कुत्र्याला शोभतो, लक्षात ठेवा.
मागे सुनामी भूकंप झाला. सुनामी भूकंप म्हणजे काय बाळा? सुनामी भूकंप म्हणजे काय नाही माहिती ना? एवढं तरी बरं आहे, नाही सांगितलं. समुद्रात होतो त्याला सुनामी भूकंप म्हणतात. इंडोनेशियामध्ये भूकंप झाला. त्या इंडोनेशियन सरकारला समुद्राच्या काठावर एक कुत्रा सापडला. त्या कुत्र्याची किंमत भारतीय चलनामध्ये 13 लाख रुपये. 13 लाख. तुम्ही म्हणाल आमचंही कुत्रंच आहे तेही कुत्रंच आहे, मोठा फरक आहे. भूकंप होण्याच्या आधी 10 मिनिटं समुद्राच्या काठावर 7व्या मजल्यावर झोपलेल्या आपल्या विधवा मालकिनीचा पदर त्याने धरला. तिला ओढत ओढत तळमजल्याच्या बाहेर आणली. ती बाहेर आल्याबरोबर तो बंगला पत्त्यासारखा कोसळून गेला, म्हणून 13 लाख किंमत आहे. आपली कुत्री दिवसभर रात्रभर झोपतात आणि दिवसभर भुकतात. जाऊ देत. डुक्कर पण इमानदार प्राणी आहे महाराज. एक बच्चा वाघिन का तो पुरे गाव को धाक आणि 10 बच्चे डुकरीन के तो पुरा गाव साफ. गाव साफ करावं डुकरांनीच. गाव साफ करावं. पुणेरी माणसं आहे तो तुम्ही, लवकर कळते. मराठी भाषा कळायला खूप कठीण आहे महाराज. खूपच गुरु फार कठीण आहे मराठी भाषा. मराठी भाषेसारखी कठीण भाषाच नाही महाराज. सांगू तुम्हाला, तुम्ही पुणेरी असल्यामुळे लवकर कळेल. एक मनुष्य सायंकाळी बाहेर निघाला. त्याने आपल्या बायकोला सांगितलं मी फिरायला चाललो, येताना काही घेऊन येऊ का? पुण्याचाच होता तो. तो म्हटला मी बाहेर चाललो फिरायला, येताना काही घेऊन येऊ का? ती म्हटली काहीच आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. मराठी भाषा आहे महाराज ती. मराठी भाषा आहे. किती कठीण आहे सांगू? किती कठीण आहे सांगू? अरे माझ्या ज्ञानोबारांनी पैज लावली राजा अमृताशी. पैज लावली. इंग्रजी भाषेमध्ये 26च मुळाक्षर आहेत, पण माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये 52 मुळाक्षर आहेत महाराज. 52 मुळाक्षर आहेत. हो, माझ्या मराठीची थोरवी आहे महाराज. पु ल देशपांडे आपल्या मित्राकडे गेलेत आणि मित्राकडे गेले. त्यांचा मित्र ऑफिसला गेलेला होता. त्याची बायको बसलेली होती घरामध्ये. पुलंचा स्वभाव विनोदी होता. पुलं म्हटलेत तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण पिक्चरला जाऊ. कोणती बाई सहन करेल बरं? तिने आपल्या नवऱ्याला फोन केला. तो धावतच आला. हा असा मित्र तुमचा? मला काय म्हटला? काय म्हटला? तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण पिक्चरला जाऊ. त्याने बायकोला बरोबर घेतलं आणि पुलंजवळ आला. पुलं माझ्या बायकोला तू काय म्हटलास? काय? तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण पिक्चरला जाऊ. पुलं म्हटले मी असं नाही म्हटलो तिला. मग तू माझी बायको, मी आणि तुझा नवरा, आपण 4 जण पिक्चरला जाऊ, असा त्याचा अर्थ आहे. व खूप कठीण आहे. माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृता तेही पैसा जिंके. काय घेऊन बसला? इंग्रजी भाषा शिकलीच पाहिजे महाराज, त्याचं ज्ञान पाहिजेच तुम्हाला. पण माझ्या मराठी भाषेचं सौंदर्य जगातल्या कोणत्याच भाषेला जमत नाही महाराज. कोणत्याच भाषेला जमत नाही राजा. ऐश्वर्यच आहे ना, ऐश्वर्यच आहे. इंग्रजी ॲपल पासून सुरू होते तर झेड झेब्र्यापर्यंत पोचते. माझी ज्ञानेश्वरी आईपासून सुरू होते तर ज्ञानेश्वरापर्यंत नेऊन घालते महाराज. एवढं वैभव माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये, एवढं माझ्या आईजवळ आहे. म्हणून सांगतो मला, श्वान सुकरे बापुडी. बापुडी या शब्दाचा अर्थ आहे बरे. हो, कुत्रे डुकरी जन्माला आल्यानंतर त्यांचे काम विसरले नाही तर आम्ही विसरून गेलो ना. आलो होतो भजन करायला आणि संसार करून राहिलो, म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतं राजा. म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतं. हे विसरलात आणि विसरले तया थोर झाली हानी आणि पचतील खानी चौरेशीच्या. मग काय केलं पाहिजे? आपल्या जीवनातलं जे ध्येयधारिष्ठ आहे ते ओळखलं पाहिजे. ते ध्येयधारिष्ठ तुकोबराय वर्णन करतात अभंगाच्या 3य चरणामध्ये. जन्मल्याचे फळ, जन्मल्याचे फळ, जन्मल्याचे फळ, जन्मल्याचे फळ, जन्मयाचे फळ, जन्मयाचे जन्मयाचे फळ, जन्मयाचे फळ. नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी. नाही तरी काय थोडी, नाही तरी काय
आपल्या जीवनाचं फलित सांगतायत. काय फल आहे आपल्या जीवनाचं? शहरातल्या एका माणसाने आपली मुलगी खेड्यात दिली. असं कधी होत नाही. खेड्यातल्या मुली शहरात येतात, पण शहरातल्या मुली कधी खेड्यात जात नाही. पण त्याने हिंमत केली आणि दिली, आपली मुलगी खेड्यातच द्यायची. ती खेड्यात गेली. पहिल्याच दिवशी त्याने पाहिलं सोफा सेट चांगला आहे, घर चांगलं, मांडणी चांगली, बरण्या चांगल्या, डबे चांगलेत, गाद्या चांगल्यात, सोफा सेट चांगला. पण त्या गोधड्या फार वास मारत होत्या. त्या गोधड्या वासच मारतात महाराज. BCom झालेली मुलगी, तिने घरातल्या नोकराला बोलवलं. त्या सगळ्या गोधड्या काढल्या, एका पावडरमध्ये भिजवल्यात, गरम पाण्यात टाकल्यात, त्या नोकराच्या डोक्यावर ठेवल्यात आणि तुकोबराई सांगतात. ती त्या गोधड्या धुवायला कुठे गेली माहिती आहे का महाराज? अख्ख्या गावाचं सांडपाणी जिथे एकत्र होत होतं तिथे. जगद्गुरु तुकोबराई सांगतात, या मूर्खबाईने आता कितीतरी चांगल्या कंपनीचा साबण वापरला तरी त्या गोधड्या स्वच्छ होणार नाहीत. का? ते स्वच्छ करण्यासाठी लागणारं जे पाणी आहे ना, ते पाणी निर्मळ नाही. तसं आयुष्यभर भजन करत असलात आणि अंतःकरण जर निर्मळ नसेल तर परमात्मा भेटूच शकत नाही महाराज. तुकोबारांचं प्रमाण, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ नाही निर्मळ जीवन, 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 काय करील साबण, काय करील. तुकोबाराय वर्णन करतायत, जीवन निर्मळ नाही. गोधडी धुण्यासाठी पाणी निर्मळ नाही हो. साबण काय करणार आहे? काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण, काय करील, काय करील. काय करी सावन, नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. क्या बात है, बहुत बढ़िया. नाही निर्मळ जीवन, काय करील साबण. अंतकरण शुद्ध असू द्या. एक वाक्य सांगतो, जाताना घरी घेऊन जा. तुम्ही निष्कलंक की पवित्र राहा. तुम्ही निष्कलंक व पवित्र राहा. दगडावर आपटलं जाण्याचं भय फक्त मळलेल्या कपड्यालाच असतं, लक्षात ठेवा. बायका जेव्हा कपडे धुतात ना, सगळ्याच कपड्यांना आपटत नाही. त्या कोणते कपडे आपटतात? त्या जे कपडे मळलेले असतात ना, हो, मळलेल्या कपड्यालाच फक्त आपटण्याचं भय असतं महाराज. जी माणसं शुद्ध आणि निष्कलंक चारित्र्याची असतात ना, समाजामध्ये ते वरमान करून चालतात महाराज.
वरमान करून चालतात. तुम्हाला वाटत असेल ना आपलं जीवन निष्कलंक असावं, निष्कलंक असावं, तर त्याच्याकरता परमार्थातच यावं लागतं महाराज. का? शुद्धता फक्त इथेच मिळते राजा, दुसरीकडे कुठेच मिळत नाही, कुठेच मिळत नाही. महाराज म्हणतात, हो बाबा रे, एक काम कर, अंगाला मळ लागू देऊ नको. कोणता? काम क्रोधादी विकारांचा मळ लागू दे नको. ज्यांना ज्यांना काम क्रोधादी विकारांचे मळ लागलेत ना महाराज, ती माणसं समाजामध्ये खूप मोठी होती, पण वाचली नाही राजा, वाचले नाही काळाच्या ओघामध्ये. का? हो, निष्कलंकपणा जीवनामध्ये शिल्लक राहिला नाही. आणि निष्कलंक जीवन हेच जीवन जगण्याचं भलं आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. फोटो मला पाठवा तेवढीवर. तर माझ्या सासऱ्याला दाखवायचे आहेत ते. माझ्या लग्नामध्ये 20 रुपयाचा हार आणला होता त्याने. कीर्तन किती जरी उशिरा सुरू झालं तरी वेळेच्या आत सोडत असतो गुरुजी मी. त्याला कारण मी प्राथमिक शिक्षक आहे. 11ची शाळा 11:30ला जरी भरली, पण 5ची सोडायची वेळ असली तरी मी 4:30लाच सोडून देतो. एका रेल्वे स्टेशनवर अशी जाम गर्दी जमली महाराज, पाय ठेवायला जागा नाही. आली रेल्वे. जशी रेल्वे आली, स्टेशन मास्तरने सांगितलं एकच डबा शिल्लक आहे, बसा. सगळे शिरले आतमध्ये. बाया, बापडे, म्हातारे, कोपळातरे, आंधळे, पांगळे, फेरीवाले सगळे बसले. सगळ्यांना जागा मिळाली. कॉलेजचे 4 कॉलेज कुमार खालीच उभे होते, त्यांना काही जागा मिळाली नाही. त्यातलं एक जे होतं ना, ते बीकॉमच्या पुढे 4-5 किलोमीटर गेलेलं होतं. ते म्हटले, का रे म्हाताऱ्यांना जागा मिळाली ना, आपल्याला जागा नाही, हा आपल्या कॉलेजचा अपमान आहे. थांबा, मी जागा मिळवतो म्हटले. गेलं ते दरवाजाजवळ रेल्वेच्या डब्याच्या, आणि जोरात आवाज दिला त्याने, साप साप साप. साप म्हटल्यावर सगळा डबा साप. जेवढे मध्ये बसलेले होते सगळे खाली उतरले, सगळे खाली उतरले. आणि मग हे चारी मध्ये जाऊन बसले महाराज. एकमेकाच्या हातावर टाळी द्यायचे, घे मिळवली का नाही जागा. याला म्हणतात डोकं, याला म्हणतात बुद्धी, घे टाळी. 10 मिनिटं झाले तरी गाडी जात नव्हती. एकाने हळूच खिडकी वरती केली. एक म्हाताऱ्याला विचारलं, बाबा 10 मिनिटं झाले गाडी का बरं जात नाही. बाबा म्हणे, गाडी गेली, हा डबा याच्यामध्ये साप होता त्याच्यामुळे याला इथे टाकून गेले. औरों को शक्कर खिलाने से अगर शक्कर मिलती है तो औरों को चक्कर खिलाने से क्या घी मिलेगा. चक्कर ही मिळती आहे. संस्काराची पेरणी मला त्यांच्याजवळ. का? त्यांनी त्यांचं ऐश्वर स्वतः उपभोगलं असतं, पण त्यांनी विचार केला माझ्या वाडवडिलांचे संस्कार आहेत. पंढरपूरच्या पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार, पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मान आणि आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार हे आज माझ्या डोळ्यासमोर जिवंत दिसत आहेत महाराज. हे त्याचं फलित आहे. म्हणून एक वाक्य सांगून जातो तुमच्या मतदारसंघाला, एक वाक्य सांगून जातो महाराज. मी राजकारणावर बोलणारा माणूस नाही, मला राजकारण कळत नाही. थोडंफार कळतो, कारण मी एका मंत्र्याच्या शेजारी राहतो महाराज. माझं घर मंत्र्याच्या बंगल्याच्या शेजारी, त्यामुळे मला त्यांचं पाणी माझ्या दारावरनं थोडं थोडं जातं, कळतं मला थोडंसं. एक सांगू, संगत चांगल्याची लाभू दे तुमच्या मतदारसंघाला, तुमच्या मतदारसंघाचाच वारकरी संप्रदाय तयार होईल महाराज. का हो नाही? लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. 3च गोष्टी सांगतो, माझं कीर्तन संपलंय आता. 3च गोष्टी सांगतो फक्त. मूर्खाची संगत अधपतनाला नेते, वेड्याची संगत दुःख देते, आणि सज्जन माणसाची संगत भगवंताची प्राप्तीच करून देते महाराज. चांगली गाय ओढाळ गायकडे गेली आणि त्या ओढाळ गायला विचारलं, बाई तुम्ही चरायला जात नाही, फिरायला जात नाही, रवंत कशा करतात? ती म्हटली, आपलं काम एकच आहे. काय? 6 वाजता लोक कीर्तनाला गेली की मग मी दोर तोडते, लसलशीत घासाचं शेत पाहते, रात्रभर चरते आणि पहाटे राखून त्यावर येऊन उभी राहते. ती चांगली गाय म्हणे, मला जमेल का? का बरं येणार नाही? उद्या संध्याकाळी 6 वाजता येतो. ही चांगली गाय त्या ओढाळ गाई बरोबर गेली. नेमका त्याच दिवशी तो मालक दबा धरून बसला होता. तो म्हणे, रोज कोणती तरी गाय येते, आपण आज हिची खोडच मोडायची.
निघाल्या दोघीच्या दोघी. हो, ती ओढाळ जी होती ना ती भलती हुशार, ओढाळ भलत्या हुशार, गाई 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 भलत्या हुशार. तिने लांबूनच पाहिलं मालक लपलेला आहे, चांगल्या गायला सांगितलं घुस. ती म्हणे तू येते ना तुझ्या मागे तू चल. त्या मालकाचा असा गैरसमज झाला हीच गाय रोज येत असावी. त्याने धरली, मारली, मारत मारत मालकाकडे नेली. उभ्या पिकात जनावर सापडल्यावर लोक कमी मारतात महाराज. आम्ही त्या माऊलीच्या सोहळ्यात पायी चालतो, 82 नंबरची दिंडी आहे महाराजांची. आम्ही पायी चालतो. 4-4 लाख लोक एका वेळेला चालतात महाराज. त्याच्यामध्ये एखादा चोर बी असतो, एवढा हुशार असतो ना, इतका शतापीने चोरी करतो सापडतच नाही. जर सापडला मग मारायला 4 लाख आणि मार खायला तो एकटा. अशा गर्दीमध्ये पाटील साहेब माझ्यासारखं जर एखादं बावळत शिरलं, त्या चोराजवळ गेलं आणि लोकांना सांगितलं नका मारू रे त्याला, जाऊ त्या माणूस पोटा करताच चोरी करत केली असेल त्यांनी चोरी, सोडा त्याला. लोक म्हणतात त्याला सोडा. त्या मालकाचा असा गैरसमज झाला हीच गाय रोज येत असावी. त्यांनी धरली, मारली, मारत मारत मालकाकडे नेली आणि मालकाला सांगितलं तुझी गाय ओढाळ दूषण घाल. सुभाषितकार सांगतात एकच रात्रभर दुर्जनाच्या संगतीत गेली. परिणाम एक रात्र प्रसंगीनं काष्टघंटा विटंबना. हो, पहिली गोष्ट ओढाळे म्हणून दूषण लागलं, दुसरी गोष्ट मार बसला आणि तिसरी गोष्ट जन्मभर गळ्यात लाकूड वागवावं लागलं महाराज. नंबर 2 वेड्याची संगत दुःख देते. एका गावामध्ये एक वेडं राहत होतं. आजी मुख्यमंत्र्याची बहीण झाली म्हणजे काही बी करशील का? लाडकी बहीण. बर कीर्तन तर उठून चालले. ऐका, एका गावामध्ये एक वेडं राहत होतं, त्याचं नाव नारायण होतं. नारायण त्या गावामध्ये 4 चोर चोरी करायला शिरले. त्यांनी पाहिलं अख्खं गाव झोपलेलं आणि ती एकटं जागं होतं. ते चोर म्हणे याला चोरी करायला बरोबर घ्या, नाही तर अख्खं गाव जागं करेल. त्यांनी त्यालाच बरोबर घेतलं. एका श्रीमंताच्या वाड्याच्या बाहेर उभे राहिले 4 चोर. याला मध्ये उतरवलं. नाऱ्या मध्ये जाईन जड वस्तू बाहेर फेक म्हणे. त्याने पाटा वराटा बाहेर मारून फेकला. आता हे चोरी करायच्या वस्तू आहेत का, पाटा आणि वराटा? तो दुसरा चोर म्हणे हलक्या फेक रे. मग त्याने झाडू मारून फेकला बाहेर. ते चोर म्हणे अरे याच्या नादी लागू नका, आपण एक काम करा, आपणच मध्ये उतरा, चोरी करा, नाही तर आता पाठ होईल, वारकरी जागे होतील, काकडा होईल. ते 4 चोर मध्ये उतरले चोरी करायला. आता हे जे होता ना ये म्हणे यांना चोरी भले, आपल्याला जेवण तर भलं, त्याला भूक लागली होती. कुकरमध्ये खिचडी पडली होती. खिचडी आता कुकरमध्येच होते. का बरं? एकदा लावलं कुकर की बाई बिन फिकर. तिला चिंताच नाही तो भात कसा का होईना. एका कुकरमध्ये 3 प्रकारचे भात शिजतात महाराज. खाली हडपसर, त्याच्यावर वारजे आणि त्याच्यावर कोंडवे, खाणारे बी गिळतातच. कुकरमध्ये खिचडी पडली होती. खिचडी त्या वेड्याने ती खिचडी ताटामध्ये ओतली. मग खायचे ना गुपचूप. तेल पाहायला गेलं. तेल तुमच्याकडे एक पद्धत आहे का निवेदिता? आपल्याकडे एक पद्धत आहे, खिचडीवर तेल खातात. आमच्याकडे खिचडी केली का तिच्यावर तेल टाकून मग खातात. तुमच्याकडे आहे का पद्धत? नाही. ऐका, आमच्याकडे ते तेल टाकून खातात. का? ती तेल टाकून खिचडी खाल्ली का लवकर उतरते ती खाली. ते खायचे ना होते. ती तेल पाहायला गेलं. ती तेलाची बरणी ज्या मांडणीवर टांगली होती ती मांडणी एकाच खिळ्यावर लटकलेली होती. यान जशी बरणी ओढली तशी ती मांडणीच खाली आली. आता मांडणी खाली आल्यावर भांडे वरती राहतील का? जसे काही लोक पडतात म्हणजे एकटे पडत नाही, पॅनल घेऊन पडतात. तशी ती आली म्हणजे एकटी आली नाही, सगळे भांडे. घरामध्ये आवाज झाला. ते चोर होते ना बाकीचे, ते धावतच आले. ते म्हणे काय बेकार आहे रे म्हणे, याने याची जात दाखवली शेवटी म्हणे आपल्याला. म्हणे असा माळोचा होता, त्या माळोच्यावर याला फेकलं आणि सांगितलं नाऱ्या गुपचूप लप. आणि ते 4 चोर अंधारामध्ये लपून गेले. ते घर मालक आणि मालकीन आले. त्यांनी किचन रूममध्ये पाहिलं, खिचडी पडली, तेल सांडलेलं, भांडे पडलेले. त्या दोघं नवरा बायकोंची भांडण झाली होती. बिगर जेवायचे ते झोपून गेले होते म्हणून ती खिचडी पडली होती. तो माणूस आपल्या बायकोला म्हणे तुम्हाला झोपून जाऊ दिला असेल, नंतर खिचडी खायला उठली असेल म्हणून अशी फजिती झाली. ती म्हणे नाही हो मालक, मी तुमच्या आधी झोपली, मीनी खिचडी खाल्ली, तुझ्याशिवाय आहे कोण घरात? अशी काठी उचलली, बायकोच्या डोक्यात टाकणार. तिने पाय धरले. मालक मारू नका हो, खिचडी मीनी खाल्ली. जर मी खिचडी खाल्ली असेल तर वरच्या नारायणाला डोळे आहेत. आता याने गुच्चूप तर पडायचं ना वरती. हा म्हणे मला डोळे येत आणि ते 4 लपले, ते का आंधळे आहेत का म्हणे.
मूर्खाची संगत जशी अधपतन निश्चित आहे, वेड्याची संगत दुःख जसं निश्चित आहे, तसं सज्जन माणसाची संगत परमार्थ निश्चित आहे महाराज, निश्चित आहे. त्यांच्या समवेत, त्यांच्या संगतीमध्ये, वारकरी संप्रदायाच्या संस्कारामध्ये एक वाक्य सांगतो. दिलीप वेडे पाटलांसारखा माणूस परमार्थामध्ये ज्या वेळेला येईल त्यावेळेला परमार्थामध्ये पण ऐश्वर्य तयार होईल महाराज. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, ती जाण धनंजया विभूती माझी. तुका म्हणे भले, तुका म्हणे भले. हेच जीवन जगण्याचं खरं भले महाराज, हेच जीवन जगण्याचं भलं आहे. झालेली सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणी कायावाच्यापणे समर्पित करतो. समाजामध्ये भक्तीचा प्रसार करणारे, भक्ती सन्मार्गाचा प्रसार करणारी माणसं तुमच्या संगतीत आहेत आणि हाच आनंद त्यांना माऊली ज्ञानोबराय भविष्यामध्ये प्रदान करू, एवढीच अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो.